दुसरा भाग आणताना हे दडपण होतं की पहिल्या भागापेक्षा अधिक आवडला नाही तरी चालेल, पण किमान हे होऊ नये की अरे कशाला बनवला. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ डिजिटल. सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम हा कार्यक्रम बघताय. विविध दिग्गज मंडळी येत आहेत, विविध सेशन्स होत आहेत आणि पुणेकर या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात. आणि आताच आजच्या सेशनमध्ये जिम्मा 2 ची टीम आलेली आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू प्रेरणा. स्वास्थ्यमच्या कार्यक्रमात येऊन कसं वाटतंय त्याबद्दल सगळ्यांना? या कार्यक्रमात आम्ही पहिल्यांदाच येतोय, पण या कार्यक्रमाबद्दल खूप ऐकलंय. हा कार्यक्रम खूप सुनियोजित असतो, खूप चांगल्या मोठ्या स्केलवर असतो आणि पुणेकरांना तो खूप आवडतोही आणि त्याची प्रचिती आत्ताही येते. एक स्वास्थ्यमचं गुडलकही म्हणलं पाहिजे. गेल्या वर्षी इथे रितेशजी आणि जिनिलिया वहिनी आले होते आणि वेड हा प्रचंड गाजला. आम्ही यावर्षी आलो. लेट्स होप जिम्मा 2 अजून गाजेल. नाही, खूप छान वाटतं इथे येऊन. आणि मी ऍक्च्युली हेच म्हणणार होते की इथे आलोय तर आता असं वाटतंय की हा सिनेमा अजून चालणार आहे. इट्स गोइंग टू बी लाईक आर लकी मॅस्कट. हा कार्यक्रम फारच नीटनेटका आणि असा वेल ऑर्गनाइज्ड कार्यक्रम असतो. म्हणजे आणि एवढे लोक असतात. सो कसं नाही, इथे गेस्ट म्हणून जरी आलो असलो ना तरी एक असं जरा आपल्याला थोडंसं एक रिस्पॉन्सिबल असल्यासारखं राहावं लागतं, कारण हे पूर्णपणे वेल ऑर्गनाइज्ड आणि फारच काय म्हणू खूप चांगल्या विषयावर व्यवस्थित हाताळलेला हा कार्यक्रम असतो. त्यामुळे भारी वाटतं इकडे. सकाळतर्फे कायमच असे खूप छान छान उत्तम कार्यक्रम आयोजित केले जातात आणि हा त्यातला एक काय म्हणू आपण सगळ्यात वन ऑफ द बेस्ट कार्यक्रम आपण म्हणू शकतो. आणि थँक्यू सकाळच्या संपूर्ण समूहाचे की आम्हाला जिम्मा 2 च्या टीमला इकडे बोलवलं आणि आम्हाला सुद्धा या कार्यक्रमाचा एक भाग होता येतो, याचा आनंद वाटतो. थँक्यू. पण काय काय फीडबॅक्स आहेत आणि अर्थात इतका उत्तम प्रतिसाद मिळतो, तर त्याबद्दल क्विकली मला सांगा. खूप सारं लिहून येत आहे आणि महत्वाचं म्हणजे असं नाहीये की चित्रपट छान होता, आवडला. लांब लचक लोक लिहितायत, काय रिलेट झालंय, कथा कशा पद्धतीने भिडली, आमच्या कुटुंबातली मनाली कोण आहे, आमच्या कुटुंबातली कृतिका कोण आहे, कबीर कसा आहे आमच्या घरात. सो खूप लोक असं म्हणतायत की पडद्यामधलं आणि आमच्यामधलं अंतर कमी करणारा हा चित्रपट आहे. तो आमच्या घरातच घडतोय किंवा या चित्रपटगृहात आत्ता आम्ही त्या पात्रांसोबतच फिरतोय असा फील देणारा चित्रपट आहे. आणि तो फीडबॅक सगळ्यात महत्त्वाचा होता, कारण जिम्माचा पहिला भाग आणि त्याच्यानंतर दुसरा भाग आणताना हे दडपण होतं की पहिल्या भागापेक्षा अधिक आवडला नाही तरी चालेल, पण किमान हे होऊ नये की अरे कशाला बनवला. पण तसं होत नाहीये. खूप भरभरून चांगला आणि पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळतोय, त्याचाही प्रचंड आनंद आहे. क्विकली सगळ्यांनी ते फीडबॅक. मला एक नक्की सांगायचं की जिम्मा 1 आला ना तेव्हा खूप लोक असं महिला प्रधान चित्रपट, महिलांसाठीचा चित्रपट, बायका गर्दी करतायत. यावेळेला आम्ही जेव्हा थिएटर व्हिजिट्स करतोय तेव्हा पुरुषही तेवढेच आहेत. आणि आता मला असं वाटतं की जिम्मा हा फक्त महिला प्रधान उरलेला नाही, तर तो सगळ्यांचा झालाय. कारण आम्हाला जे रिस्पॉन्स येतात, जे हा आता म्हणाला हेमंत, त्यात खूप पुरुष मंडळी आहेत जी खूप भरभरून सिनेमाबद्दल लिहितायत की मला माझ्या मैत्रिणीची व्यथा कदाचित आता जास्त कळली किंवा आईबद्दल आता जास्त वेगळं फिलिंग आहे किंवा काही गोष्टी तिच्या मी इग्नोर केल्या ज्या आता मी बघतोय. तर मला ते खूप भारी वाटतं आणि मला वाटतं हे करण्यात आम्ही एक स्टेप कदाचित जिम्माच्या पुढे गेलोय. सो त्याचा आनंद आहे मला खरं तर. कबीर पुन्हा एकदा भेटीला आला जिम्मा 2 मधनं, तुला काय फीडबॅक्स म्हणजे मला फार आनंद तेव्हा होतोय जेव्हा आपला सिनेमा पाहिल्यानंतर लोक पटकन फक्त सेल्फी किंवा ऑटोग्राफ मागायच्या आधी आपला हात धरून भरभरून बोलतायत सिनेमाबद्दल. त्यांनी कसं रिलेट केलं, त्यांचं आयुष्य त्यांनी सिनेमाशी कसं रिलेट केलं हे सांगतायत, त्यांचे अनुभव सांगतायत आणि ते ऐकत बसायला मग भले 10-15 मिनिटं का लागे ना, ते ऐकत बसायला फार आनंद होतो. आणि तेव्हा असं वाटतं की हा आपला सिनेमा हिट झालाय, कारण तो कोणाच्या तरी इथे पोहोचलाय. शिवानी, तू नव्याने जिम्मा 2 मध्ये दाखल झाली, पण इतकं प्रेम मिळालं तुझ्या भूमिकेत. मी रिलीज झाल्याच्या 4 दिवसानंतर क्षितीला मेसेज केला होता की हे एवढं प्रेम मिळतंय ना, मला इतकं ओव्हरवेल्मिंग वाटतं. आणि त्या दिवशी जेन्युइनली मला असं रडू येत होतं की हे एवढे मेसेजेस येत आहेत, इतक्या बायका माझ्या कॅरेक्टरशी रिलेट करू शकतायत आणि त्यांना मी आउटसाइडर वाटत नाहीये ह्या टीममधून. सो मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही खूप मोठी अचीवमेंट आहे, फक्त माझीच नाही तर एंटायर टीमची. सो खूप भारी आहे हे. एक्स्ट्रीमली एक्स्ट्रॉर्डिनरी प्रेम मिळतंय मला. कृतिका पुन्हा भेटीला आली, पण एक वेगळं वळण त्याने जिम्मा 2 ला मिळालेलं आहे. तुला काय फीडबॅक? खूप
खूप छान फीडबॅक्स मिळतात आणि सगळ्यात उत्तम माझ्या आईनेच फीडबॅक दिला होता मला. सो पहिलं गाणं आपलं मराठी पोरी जेव्हा आलं ते बघून माझी आई असं म्हणाली, अरे वा खूपच मस्त झालाय सिनेमा. मी म्हटलं तुला गाण्यावरून सिनेमा कसा कळला? ती म्हणे नाही खूप फ्रेश दिसतोय. तर ते माझ्यासाठी इतकं छान होतं आणि डेफिनेटली ती रडत होती आणि हसत होती जेव्हा सिनेमा बघितला तिने झिम्मा 2. सो हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं घरूनच मिळालेली पावती होती. त्यामुळे असं पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्यांचा फीडबॅक येतोय, त्यामुळे थँक्यू तुमच्या माध्यमातून. असाच फीडबॅक मिळत राहू दे आणि उंच उंच झेप घेऊ दे, यशाची अनेक शिखरं गाठू देत झिम्मा 2. सो त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.